हे साप खोटं आहे. आराध्याने मला फसवण्याकरता केलेला प्लान आहे हा. असले व्हिडिओ तर कुठेही बनवून मिळतात. म्हणजे हा व्हिडिओ खोटा आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, खोटाच आहे. व्हिडिओ खोटा आहे का तुम्ही खोटे आहात? तुम्ही खोटे आहात. श्रेयस, माझा श्रेयस. श्रेयस, व्हॉट अ मिराकल. अरे बाळा, तू पूर्णपणे बरा झाला.
पूर्ण बरा झालोय आता, अगदी आधीसारखा बघ. आता कसली काळजी करायची नाही. माझी देवी आई पावली रे बाबा, पावली. अरविंद, आपण नवस फेडला आणि श्रेयस बरा झाला बघ. मला किती आनंद झाले सांगू. पण श्रेयस भाऊजी, तुम्ही असे अचानक कसे बरे झालात? सांगतो, थोडासा धीर धरा, सगळं कळेल. श्रेयस, सांग ना, काय सांगायचं तुला? सगळ्या गोष्टींचा उलगडा कर ना, बोल ना, काय सांगायचं तुला, बोल. डॅड, मी सगळं सांगेन तुम्हाला, अगदी डिटेल मध्ये सांगेन. आधी जरा या दयानंद काकांचा निकाल लावूया. काय दयानंद काका, उतरले की नाही कालच्या सरबताची नशा? ए जास्त शहाणपणा करू नकोस हं? माझ्या वाकड्यात शिरायचं नाही. मी काय करीन हे कळणार पण नाही तुला. माहितीये ना कोणाशी बोलतोयस, कळतं का तुला? सॉरी, पण तुम्ही त्या निरागस भाबड्या, ज्याला काही सांगून फसवता यायचं, काही सांगून गुंडाळता यायचं, त्या श्रेयसशी बोलत नाही. त्याला बिचारायला कशातलंच काही कळायचं नाही, दुनियादारी कळायची नाही. कोण स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर करून घेतंय हे कळायचं नाही. आता तुम्ही ज्या श्रेयसशी बोलताय त्याची नजर आणि बुद्धी दोन्ही शार्प आहे. आणि त्याला चांगलंच माहिती आहे तो कोणाशी बोलतोय ते. तो एका नीच अट्टल गुन्हेगाराशी बोलतोय. जो दुर्दैवानं त्याच्या आत्याचा नवरा आहे. श्रेयस, तुला माहिती आहेत ना
ते माझे यजमान आहेत ते, मग असं का बोलतोयस? हा, ते वयाने आणि मानाने दोन्हीही तुझ्यापेक्षा मोठे आहेत. एक मिनिट. म्हणजे हा व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही वयाच्या आणि मानाच्या गोष्टी करताय या माणसाच्या? लाज वाटायला हवी हो तुम्हाला या क्रिमिनलची बाजू घेताना. नाही, खरंच सांगतोय तुम्हाला, माझ्यावर या घराचे सरनाईकांचे संस्कार आहेत ना, म्हणून मी फक्त बोलतोय आणि शांतपणे बोलतोय. नाहीतर यांची अशी अवस्था केली असती ना मी, आरशात तोंड ओळखणार नाही स्वतःच. काय? नाही, खरं सांगतोय मी. यांनी माझ्यावर जीव घेणा हल्ला केला असला तरी सुद्धा मी कायद्याने चालणारा माणूस. आपण यांनी जी घाणेरडी कामं करून ठेवली आहेत, मुलींना विकण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर जीव घेणा हल्ला केला, त्या कामांसाठी, त्या गुन्ह्यांसाठी आता थोड्याच वेळात तुरुंगात पाठवणार आहे मी यांना, आधीच सांगून ठेवतो. नाही नाही, मी मी काहीच केलं नाही. अहो अरविंदराव, खरंच सांगतो मी. आजी, अहो माझ्यावर विश्वास ठेवा. असे काय बघताय तुम्ही? तुम्हाला वाटतं तसं मी नाहीये माणूस. सिरियस? अरे काय बोलतोस तू हे? काल मी जे काही बोललो ते सगळं दारूच्या नशेत बोललो. आणि तुला माहितीये, दारूच्या नशेत बोललेलं कोर्ट ग्राह्य धरत नाही. त्याच्याकरता पुरावा लागतो. म्हणजे तुला माहितीच आहे. पण आता तू जे काही म्हणालास आणि व्हिडिओ जो काही दाखवलास ते सिद्ध करण्याकरता तुझ्याकडे काही पुरावा आहे का? आहे का काही पुरावा? संजय मामा, घ्या, आला तुमचा पुरावा. प्रशांत,
तुमच्या सगळ्या गुन्ह्यांमधला तुमचा राईट हँड. अरे हा, तुम्ही तर अट्टल गुन्हेगारासारखे आता म्हणाल की मी ओळखतच नाही याला. खोटं बोलतोय हा, कोण आहे हा? ओळखत नसाल तर मी देतो ना ओळख करून. हा तोच प्रशांत. शेवटी तो विश्वासघात केलासच. ओ भाऊजी, पण हा तुरुंगात होता ना. ते मागे त्या मुलींच्या विक्री प्रकरणात तुम्हीच पोलिसांना घरी बोलून ह्याला पोलिसांच्या हवाली केलं होतं. बघा हा इथे कसा आला. अरविंदराव, बरोबर बोलताय तुम्ही. अहो, बरोबर बोलताय तुम्ही. अहो, घरातल्यांच्या भल्यासाठीच तर मी या माणसाला पोलिसांच्या हवाली केलं होतं. अहो, खरा गुन्हेगार हा आहे आणि तुम्ही सगळे माझ्यावर आरोप करताय. अरे चोरा, तू पोलीस कोठडीतून पळून आलास का? आराध्या, अगं खरंच सांगतो, अगं तू तर मला मुलीसारखीस आणि मी तुला बाबांसारखा. खबरदार. मला हात लावायचा प्रयत्न जरी केलात ना, मी विसरून जाईल की तुम्ही शकुंतला त्यांचे मिस्टर आहात आणि वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात ते. आराध्या. हो आजी, मी यांना तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा हे पहिल्यांदा आपल्या घरी आले होते आणि श्राऊ यांच्या पाया पडली होती. त्यांनी ज्या पद्धतीने हिला स्पर्श केला होता, मी तो बरोबर ओळखला होता. काय श्राऊ, तू काय म्हटली होतीस मला आठवतंय तुला? या दयानंद काकांवर का उगाच संशय घेते मी, आठवतंय ना? मला तर वाटतं हिच्याच मनात खोट आहे. हिच्याच मनात घाणेरडे विचार येत आहेत. अगं त्याला त्यांच्या वयाचा तरी विचार करायचा ना हे सगळं बोलताना. आजी, मला नाही वाटत की दयानंद काका असं काहीतरी वागतील. इतकी कशी मूर्ख आहेस ग तू? अगं, एक साधा छल्ला यांनी तुला दिला, त्या आनंदात तुला यांचा घाणेरडा स्पर्श सुद्धा कळू नये. बाईला चांगला आणि वाईट स्पर्श यातला फरक बरोबर कळतो, कारण देवाने तिला तशी देणगी दिलेली असते, जेणेकरून ह्या अशा वाईट वृत्तीच्या माणसांपासून आपण स्वतःला सावध करू.